संतनगरी शेगाव मधील पेठ मोहल्ला परिसरात पशुहत्येच्या कारणावरून दोन गटात झालेल्या वादाचे रूपांतर भीषण दगडफेक आणि मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे। या हिंसक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून एकूण 19 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत। 10 जून रोजी पेठ मोहल्ला भागात हा वाद उफाळून आला। दोन्ही गटांनी एकमेकांच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे। शेख मजीद शेख इसाक वय 32 वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून 14 ते 15 जणांच्या टोळक्याने घरात घुसून दगडाने डोक्यावर वार केले, भावाला मारहाण केली आणि घरासमोर दगडफेक करत जीवे मारण्याची धमकी दिली। सय्यद जमीर सय्यद सैलानी वय 50 वर्ष यांच्या तक्रारीनुसार 8 ते 10 जणांनी घरात घुसून शिवीगाळ केली, तसेच घरासमोर केलेल्या दगडफेकीत वीट लागल्याने सय्यद जमीर यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या पुतण्यालाही मारहाण करण्यात आली। या घटनेतील काही गंभीर जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू केला आहे। या घटनेनंतर शेगावातील स्थानिक जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। उत्तर प्रदेशमध्ये कायदा हातात घेणाऱ्या गुन्हेगारांच्या घरावर ज्याप्रमाणे बुलडोझर चालवला जातो तसाच योगी पॅटर्न आता महाराष्ट्र आणि शेगाव मध्येही लागू करण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव, पेठ, अमरावती।